ज्याला नाही लेक त्यान तुळस लावावी, आपुल्या अंगणात देव करावे जावाई. आषाढी एकादशीची देवशयनी एकादशी अशी ख्याती करणारा विठुराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो. त्यावेळी उठी उठी गोपाळा म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात. त्याच दिवशी तुलसी विवाहास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुलसी विवाहाची समाप्ती होते. तुळशीला आपली लेक म्हणावयाची लोक परंपरा आपल्याकडे आहे, म्हणून अनेक ठिकाणी तिचं मोठ्या कौतुकानं बाळकृष्णाशी लग्न लावलं जातं. नित्यवंदिता तुळशी काळ पळे देशोदेशी, असाध्य रोगांवर खात्रीचा, सुलभ, स्वस्त आणि अजिबात हानी न करणारा तुळशीचा गुण. आता तुळस अर्पण केल्याशिवाय विष्णूची पूजा ही पूर्ण होत नाही असं पद्मपुराणात सांगितलेलं आहे. तुळशीची मंजिरी ही सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते. तुळस आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. तसंच तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले आहेत. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघालं तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असं मानलं जातं. किंवा मग तुळशीच्या विषयी अनेक कथासुद्धा प्रचलित आहेत. तुळशीच्या विषयी अजून एक कथा आपल्याकडे प्रचलित आहे. महापराक्रमी दैत्य जालंधर हा पतिव्रता वृंदा हिचा पती. वृंदेचं पातिव्रत्य जोपर्यंत अढळ राहील तोपर्यंत जालंधराला मृत्यू येणार नाही असा त्याला वर मिळाला होता. दृष्ट जालंधराचा पराभव करण्यासाठी वृंदेचे पातिव्रत्य मोळीत काढणं गरजेचं होतं. म्हणून भगवान विष्णूने जालंधराचं रूप घेतलं आणि तिचं पावित्र्य भंग केलं. यानंतर महादेव असुरांचा राजा जालंधराचा वध केला. यानंतर वृंदा सती जाते. वृंदा सती गेली. भगवान विष्णू या सर्व प्रकाराने मनोमन दुःखी झालेत आणि देवांनी जिथे वृंदेचं दहन केलं त्या ठिकाणी तुळशीचं रोप लावलं. वृंदेवर आपण केलेल्या अन्यायाचं परिमार्जन व्हावं म्हणून कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून जन्मलेल्या वृंदेशी भगवंतानं लग्न केलं. तो दिवस होता कार्तिकी द्वादशीचा आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात तुळशीचं लग्न हे भगवंताशी लावलं जातं. काही भागात खोपडी एकादशी म्हणून ही प्रबोधिनी एकादशी साजरी करतात.